तुम्हाला माहित आहे मी वाशिमला गेलो सोयाबीन इकायले, तिकडून आलो नेताबरोबर घर पाडलं, कॉलमचे खड्डे खणले, पाण्याची लाईन लावली आणि आपल्या मिस्त्रीनं तर बांधकाम एवढ्या जोरात उचललं की फक्त 20 दिवसात स्लॅब लेवल आणलं. पण ह्या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक तर नाही होत, यासाठी टोले बी तितकेच घ्यायला लागतात. इकडे घराचं बांधकाम चालू, तिकडे वावरात 4 एकर गहू पेरेला आहे, वावरात बी जावं लागते. पण हे तर झालं फक्त घरन वावर, पण तुम्हाला माहित आहे आपलं दुकान बी आहे, तितकाच टाइम दुकानात बी द्यायला लागते, काऊन की सगळं ऑटोमॅटिक तर नाही होत. आणि बांधकाम म्हटलं म्हणजे इतकं बेकार आहे. मिस्त्री सांगतात असारी संपली असारी आणा, तार संपला तार आणा. हा व्हिडिओ आपला स्लॅब पडायच्या 2 दिवस अगोदरचा. मिस्त्री म्हणत गिट्टी घेऊन ये, मग मी खदानवर गेलो आणि गिट्टी घेऊन आलो. इकडे रेतीची लाईन लावली, स्लॅबसाठी सिमेंट आणायला मी नांदुरा आलो. 70 बॅगा सांगेल होत्या सिमेंटच्या, म्हटलं मेलो रे भाऊ. डायरेक्ट ट्रकाले स्टाली लावली, म्हटलं भरा आता पटापट. 70 बॅगा सिमेंट घेऊन घरी आलो. दुसऱ्या दिवसचा स्लॅब होता आणि मी चक्कर येऊन पडलो, मला लागली सलाईन. डॉक्टर म्हणे रक्त तपासा लागते, म्हटलं नाही पहिले स्लॅब टाका लागते. दुसऱ्या दिवशी आपला स्लॅब होता, असाऱ्या कापणं चालू होते आणि मिस्त्री म्हणत तेवढ्या गिट्टीत काहीच नाही होत, अजून गिट्टी पाहिजे. मग काय तसाच सलाईनचा हात घेऊन मी निघलो गिट्टी आणण्यासाठी. खदानवर गेलो आणि टाली भरून गिट्टी घेऊन आलो. चला गिट्टी तर आली भाऊ, मग नांदुरा गेलो फिटिंगचं सामान घेऊन आलो. दुसऱ्या दिवसचा स्लॅब आहे, म्हटलं बा आपण आजच सगळं ओके करून ठेवू. फिटिंग करायला आपले मामाच होते, त्यानं संध्याकाळी लोक फिटिंग केली आणि दुसऱ्या दिवशी स्लॅब कॅन्सल झाला, काऊन भीत मंदात आडवी आलती. मग त्यावर एक सरळ सरळ उपाय आहे, मंदात जर कोणी आडवं येत असलं की नाही डायरेक्ट तोडून टाकायचं. आणि ही गोष्ट त्या भीतीसाठी नव्हती बरं ते सगळं जाऊ द्या. मग निघला तिसरा दिवस, म्हणजेच आपला स्लॅब टाकायचा दिवस. या दिवशी किती धावपळ झाली, माये किती हाल झाले ते पाहू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी आताच फॉलो करून टाका.